Good morning, friends. Today we are going to start poem 1.1 Teenager's Prayer. Before that, there is chit chat activity which is very helpful for develop your communications. So let's discuss about it. There is first question is that form groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 each of the following. Now because of COVID-19 you are at home and it's very important to stay home. So I know there are not 5 to 6 students, but just remember you can discuss this question with your parents also. So you have to take the help of a Marathi language. No problem, I will translate it for you and you can enjoy it at home. When you have to take important decisions, what do you generally do? बऱ्याच वेळेस आयुष्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. त्यावेळेस आपण सर्वसाधारणपणे काय करतो? फर्स्ट ऑप्शन सांगतोय, कन्सल्ट पेरेंट्स एल्डर्स. आपण आपल्या वडीलधारी मंडळीशी चर्चा विनिमय करतो, मार्गदर्शन घेतो. कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस. मित्रमैत्रिणींशी सल्लामसलत करतो. प्रे टू गॉड फॉर गायडन्स. आणि देवाला देखील आपण प्रार्थना करतो, हे देवा मला योग्य मार्ग दाखव, असं देखील आपण म्हणतो. थिंक डीपली इन सायलन्स. अगदी शांततेने विचार करतो. नेक्स्ट ऑप्शन इज आस्क युअर टीचर फॉर हेल्प. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूंचं अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि म्हणून काही आपल्या शिक्षकांची देखील मदत घेत असतात. अँड लास्ट ऑप्शन इज टॉस अ कॉइन टू डिसाईड. बऱ्याच वेळेस काय होतं, हे सगळे ऑप्शन संपल्याच्या नंतर आपण कॉइन टॉस करतो. थोडक्यात मराठीमध्ये म्हणतो आपण छापा की काटा, आणि त्यावर आपला निर्णय घेत असतो. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी सोडू शकता घरबसल्या. तुम्हाला जे अगोदर करावं असं वाटेल त्याला 1 नंबर द्यायचा आहे, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर द्यायचे. ओके, I hope that you will do it. Second is, in poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. Such tactic device used by the poet is the figure of speech apostrophe. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. मग अलंकार व्यक्ती परिधान कशासाठी करतो? तर मी सुंदर दिसावं, मी चांगलं दिसावं, आणि हेच कार्य फिगर ऑफ स्पीच कवितेला सुंदर असं रूप देण्याचं काम करत असते. हे करत असताना बघ तो अलंकार म्हणजे कुठला अलंकार कुठं घातल्यानंतर काय परिणाम होईल या गोष्टीचा देखील विचार करावा लागतो. त्याच पद्धतीनं ज्या अलंकाराची मला ओळख नाही किंवा जो अलंकार मला शोभून दिसणार नाही, असे अलंकार आपण निश्चितच परिधान करत नाही. आणि म्हणून ॲज अ लिटरेचर टीचर, साहित्याचा ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस योग्य जागेवर अलंकार वापरायचे असतात. आणि मग असाच एक अलंकार आता मी तुम्हाला समजून सांगतोय. दॅट इज द apostrophe. In poetry, very often there are lines in which
पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू ॲन ॲबसेंट पर्सन. म्हणजे काय, तर काय होतं आहे, कवी बोलतोय परंतु ती व्यक्ती ॲबसेंट आहे, म्हणजे समोर नाही आहे, गैरहजर नाही आहे. आणि अशा बाबतीत ज्यावेळेस बोललं जातं, सच ॲज टॅक्टिक डिव्हाइस यूज बाय द पोएट इज द फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी. त्याला ॲपॉस्ट्रॉफी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, व्यक्ती ॲबसेंट आहे म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेस तुम्ही तुमच्या अवतीभोवती सहज एखादं संकट आलं तर आपण पटकन काय म्हणतो, हे देवा मला वाचव. तर गॉड इज नॉट देअर, बट दॅट कम in our mind and we talk. Then there is figure of speech apostrophe. For more explanation, there is given the some examples. Just look at it. Twinkle twinkle little star. The twinkle twinkle little star आपण असं अवकाशाकडे बोट दाखवून म्हणत असतो, परंतु प्रॅक्टिकली ह्या लिटिल स्टार ज्या आहेत त्या दिसत नाही आहेत. आपण एक कल्पना केली, कल्पनात्मक गोष्टी. जसं आई अंगाई गाताने म्हणते बघा, निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, अजून माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. बघा, चंद्र जो आहे तो काय झोपला आहे, ॲबसेंट आहे. परंतु आईनं तशी कल्पना केली. हा जसं फिगर हे दुसऱ्या फिगर्स ऑफ स्पीचचं उदाहरण होईल. परंतु ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणजे कोणाला उद्देशून, स्टारला उद्देशून ट्विंकल ट्विंकल म्हटलं आहे. डेथ व्हेअर इज द स्टिंग. इथं सुद्धा काय गेलं, डेथ व्हेअर इज द स्टिंग. ॲबसेंट आहे ही थिंग्स, तरी त्या पद्धतीनं बोलल्या गेलं आहे. डायरेक्टली बोलतो, डेथ व्हेअर इज द स्टिंग म्हणजे समोर उभा आहे का, नाही. त्याच पद्धतीनं, ओ कॅव मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. दॅट पर्सन इज नॉट प्रेझेंट, बट द पोएट इज टॉकिंग डायरेक्टली. These are the examples of apostrophe. There you can take more examples. The person who is not present but we are talking it. Like he is present in front of us. म्हणजे थोडक्यात काय, ती गोष्ट आपल्या समोर नाही आहे, परंतु आपण असं बोलतो की काय आहे, ती सत्य हजर आहे. अशा पद्धतीचं बोलणं जे आहे त्याला आपण ॲपॉस्ट्रॉफी असं फिगर ऑफ स्पीच म्हणतो. खाली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, इथं तुमच्या लक्षात येईल. नाव कम्प्लीट द फॉलोविंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. आता तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफीचे उदाहरणं तयार करायचे. ओन याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. जे तुम्ही लिहिलेलं चुकतं असे समज आपण न ठेवता पूर्ण करू शकता. हो लाईफ हाऊ. आता काय म्हणलं आहे, लाईफ प्रेझेंट नाही आहे, परंतु जीवनाबद्दल बोलताना आपण सर्वसाधारण काय बोलू, अरे हे जीवन कसं आहे, आनंदी आहे. एखाद्याला जीवन काय वाटेल, दुःखी आहे. एखाद्याला वाटेल खूप खूप जगण्यासारखं आहे. मग असाच विचार इथं सुद्धा तुम्ही करू शकता. डिफरंट एक्झाम्पल देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, ओ लाईफ हाऊ डेंजरस. ओ लाईफ हाऊ enjoyable for me. Like that. Dear God, please. हे परमेश्वरा प्लीज काय कर. Dear God, please. देवा काय कर. Help to us.
Dear God, please save from me dangerous books. You are my friends. Exams, I wish be a easy. Oh, you beautiful sky. I always enjoy like that. Okay, students, I hope you like that video. Subscribe my channel. Thank you. Bye bye.